हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम यावर्षी कंडक्ट झालेला आहे. या वर्षीच्या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की ही जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत रिलीज होऊ शकते. पण ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी एक्झाम दिलेला नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की यावर्षी आपण क्वालिफाय होणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन सुरू करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कुठल्या वेनी प्रिपरेशन सुरू करायला हवे या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे नेक्स्ट MS सेट एक्झामसाठी न्यू सिलेबस असेल की ओल्ड असेल, एक्झाम ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, या काही पॉईंट संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. इन शॉर्ट, MS सेट एक्झाम 2026 बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. नेक्स्ट MS सेट एक्झाम 2026 या एक्झाममधील पेपर फर्स्टला डिटेलमध्ये कव्हर करून देणारा एक नवीन कोर्स आपण सुरू करत आहोत. यामध्ये पेपर फर्स्टचा सिलेबस पूर्णपणे विथ प्रॅक्टिस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत 2023 आणि 24मध्ये. यावर्षी हा जो कोर्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत ना, तो कोर्स यावर्षी 30 जूनपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि हा कोर्स सुरू झाल्यानंतर 2026चा MS सेट एक्झाम होईपर्यंत सर्व गोष्टी कंटिन्यू वेमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच 2026चा एक्झाम तुम्ही क्वालिफाईड झाले पाहिजे या अनुषंगाने सर्व पॉईंट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे. या कोर्समध्ये टोटल 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे. ते डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर करून भेटणार आहे. सिंपल ट्रिक्स, टिप्स शेअर केल्या जातील, रिव्हिजन लेक्चर प्रोव्हाइड केले जातील, नोट्स आहेत इन ॲप्लिकेशनमध्ये, त्या इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. यामध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात. प्लस यामध्ये जे लेक्चर प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते तुम्हाला वेळ भेटेल, टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. डेली लेक्चर असतील, पण तुम्हाला वेळ नसेल तर ॲट वन टाईम तुम्ही सर्व लेक्चर देखील कव्हर करू शकता. या कोर्सचं ड्युरेशन नेक्स्ट एक्झाम सेटपर्यंत असेल. या कोर्सची फी 2500 आहे. इन केस 2500 ॲट वन टाईम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही 1500 कोर्स जॉईन करताना आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. पण इन्स्टॉलमेंटमध्ये पेड केल्यानंतर 50 रुपये चार्जेस एक्स्ट्रा असतील. वन टाईम पेमेंट करणे पॉसिबल असेल तर 2500 पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा काही क्वेरी असेल तर या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. पूर्णपणे क्वेरीचं सोल्युशन दिलं जाईल, कोर्सबद्दल माहिती दिली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्ट तुमचा खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. काही विद्यार्थ्यांनी मागील एक्झाममध्ये 80 मार्क देखील मिळवलेले आहेत. या एक्झामचा रिझल्ट आणखी डिक्लेअर झालेला नाही आहे. हा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे फीडबॅक तुम्हाला दाखवलेच जातील. ठीक आहे. म्हणजे मार्क मिळवणं अवघड नाही, पण प्रॉपर वेनी सर्व गोष्टी कन्सिस्टंट वेनी कव्हर करणं अवघड असतं. आणि ते जर तुम्ही प्रॉपर वेनी कव्हर केले तर मार्क डेफिनेटली वाढतात. कारण आता आपण कोर्स सुरू करतोय. हा कोर्स नेक्स्ट एक्झामपर्यंत चालणार आहे. म्हणजे किती मोठा पोर्शन आपण प्रॉपर वेनी समजून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकता. ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर फ्रेंड, आज आपण नेक्स्ट MS सेट एक्झाम 2026 बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. ठीक आहे. आता या पॉईंट संदर्भात मी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी सेट डिपार्टमेंटला कॉल केला होता. त्यांनी कॉलवर म्हणजे स्पष्ट असं कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणजे ऑफलाईन एक्झाम होईल की ऑनलाईन होईल याबद्दल त्यांची क्लॅरिटी नाही आहे. न्यू सिलेबस असेल की ओल्ड सिलेबस असेल याबद्दल पण त्यांची क्लॅरिटी नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अपडेट प्रोव्हाइड करू ऑफिशियल वेबसाईटवर, त्यानंतर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे आणखी फायनल डिसिजन झालेला नाही आहे. मग आता तुम्ही वेट करायचं का डिसिजन होईपर्यंत? तर अद्याप नाही. कारण प्रिपरेशन आपल्याला सुरू करणं अपेक्षित आहे, बरोबर ना. त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 महिने आधी डिक्लेअर करतील की आम्ही एक्झाम हा ओल्ड सिलेबसनुसार घेतोय किंवा न्यू सिलेबस आम्ही अनाऊन्स केला त्यानुसार घेतोय. तर तिथून पुढे तुम्ही प्रिपरेशन सुरू केले तर तुम्ही खूप मागं असताल. मग न थांबता तुम्ही प्रिपरेशन कशा पद्धतीने करू शकता हे या ठिकाणी सांगणार आहे. आणि एक्सपेक्टेड एक्झाम कशा पद्धतीने होईल हे पण आपण पाहणार आहोत. तर हे पहा, जो पण MS सेट एक्झाम व्हायचा असतो ना, तो एक्झाम होण्यापूर्वी जवळपास 3 ते 4 महिने तुम्हाला एक प्रॉस्पेक्ट प्रोव्हाइड केलं जातं. जसं की 2025चा एक्झाम व्हायचा आता, त्याआधी त्यांनी एक प्रॉस्पेक्ट प्रोव्हाइड केलं होतं. त्या प्रॉस्पेक्टमध्ये त्या पर्टिक्युलर एक्झामबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली असते. म्हणजे जसं की तो एक्झाम ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, त्याचे डेट्स काय असतील ते सर्व ते अनाऊन्स करतात. जसं की यावर्षी 2025चा एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होणार होता, ते त्यांनी मेन्शन केलं होतं त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये. एक्झाम ऑफलाईन होतोय की ऑनलाईन होतोय याने जास्त फरक पडत नाही. पण एक्झामला सिलेबस कुठला असणार आहे
म्हणजे ओल्ड असणार का न्यू असणार याने जास्त फरक पडतो, बरोबर ना. मग आता तुम्ही काय करायचं ते या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो. आता एक्झामचा अभ्यास करताना तुम्हाला जो ओल्ड सिलेबस आत्ता हातामध्ये आहे त्या सिलेबसनुसारच अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे, ओल्ड सिलेबस आहे त्या सिलेबसनुसारच तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे. कारण का, न्यू सिलेबस फक्त अनाऊन्स केला आहे, आणखी तो कुठेही पब्लिश केलेला नाही आहे, बरोबर. म्हणून तुम्ही ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास सुरू करायचा. आणि एक्झामला इन केस त्यांनी असं ठरवलं की न्यू सिलेबस आम्ही अपडेट करून तो इम्प्लिमेंट करणार आहोत, एक्झामला अप्लाय करणार आहोत, तर त्या ठिकाणी न्यू सिलेबसमध्ये जे पण नवीन पॉईंट तुम्हाला दिसतील ते पुन्हा तुम्हाला अभ्यासावे लागतील. हे आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखी 10 महिन्यांनी एक्झाम होणार आहे आपण असं एक्सपेक्टेड धरू. मग आता तुम्ही ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास सुरू केला, 6 महिने तुम्ही ओल्ड सिलेबसनुसारच अभ्यास केला. ठीक आहे, आणि प्रॉस्पेक्टमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की न्यू सिलेबस आहे तो आपण इम्प्लिमेंट करतोय या एक्झामसाठी, म्हणजे 4 महिने आधी प्रॉस्पेक्ट तुमचं येईल. मग ते जे 4 महिने आहेत ना त्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला न्यू सिलेबसमधला जो कंटेंट आहे तो प्रिपेअर करावा लागेल. खूप आधी एक्झामच्या ते म्हणू शकतो की अचानक न्यू सिलेबस अपडेट करणार नाही. ते न्यू सिलेबस अपडेट करायचं असेल तर जवळपास 4 ते 5 महिने आधीच अपडेट करतील, जेणेकरून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांना अभ्यासाला वेळ भेटेल. अचानक कुठल्याही गोष्टी होणार नाही. सो त्या बाबतीत निश्चिंत राहा. आत्ता ओल्ड सिलेबसनुसारच अभ्यास करा. रिपीट करतोय, न्यू सिलेबस आत्ता नाही आहे, वेट करू नका. बाकीचे विद्यार्थी पुढे जातील, तुम्ही मागे राहताल. ठीक आहे, असं झालं नाही पाहिजे, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. तुमचा परफॉर्मन्स हा दुसऱ्यांशी तुलना करून ठरवला जाणार आहे. मग या ठिकाणी या सिलेबसनुसार अभ्यास करा. आणि ओल्ड सिलेबस जरी आला ना तरी टेन्शन घ्यायचं नाही. जवळपास 60 ते 70% त्यामध्ये न्यू सिलेबसच असतो ओल्डमध्ये. ठीक आहे, म्हणजे जो न्यू सिलेबस येईल ना त्यामध्ये ओल्ड सिलेबसच 60 ते 70% असतो. अगदी 30 ते 40% न्यू सिलेबस असेल, न्यू कंटेंट त्यामध्ये असेल. म्हणजे नवीन सिलेबसची PDF जरी आली तरी तुम्हाला ओल्ड सिलेबस 60 ते 70% त्यामध्ये पाहायला भेटेल, तोच कंटेंट पाहायला भेटेल. सिंपल. सो त्या बाबतीत निश्चिंत राहा. आत्ता अभ्यास सुरू करा, प्रिपरेशन सुरू करा, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. किती जरी अभ्यास केला तर तो कमीच असतो. ठीक आहे ना. आणि आता आणखी एक पॉईंट क्लिअर करतो. जर त्यांनी न्यू सिलेबस इंट्रोड्यूस केला आणि ते म्हणले की ऑनलाईन पद्धतीने यावर्षीपासून एक्झाम होणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक फायदा पण आहे. जर न्यू सिलेबस आला आणि ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्याचे त्यांनी सुरू केले तर कदाचित एक्झाम हा 6 महिन्यालाच होणं सुरू होईल. आता ऑफलाईन पद्धतीने एक्झाम आहे म्हणून तो वर्षातून एकदा होतोय. जर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम सुरू केला तर 6 महिन्याला एक्झाम सुरू होईल. जसं त्यांनी एकदा असं अपडेट पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केले ते. ठीक आहे, कारण ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असेल ना तर रिझल्ट वगैरे स्पीडने येतो आणि एक्झामचं म्हणू शकतो ड्युरेशन कमी होऊन तो 6 महिन्यातून एकदा घेणं पॉसिबल असतं. आत्ता तरी आपण काय करायचं, जे ओल्ड स्ट्रक्चर आहे तेच मनामध्ये ठेवायचं आणि त्यानुसारच अभ्यास करायचा. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाला तर चांगली अपॉर्च्युनिटी, 6 महिन्यालाच तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल. आणि ऑफलाईन पद्धतीने असेल तर वर्षातून एकदा पेपर होईल, दोनदा होणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, असं त्यांनी ऑफिशियल अपडेट पण एकदा प्रोव्हाइड केलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला पण असेल. त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की 2025चा एक्झामच आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत. पण काही टेक्निकल एररमुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने 2025चा एक्झाम घेतला नाही, तो ऑफलाईन पद्धतीने घेतला. आणि इन केस त्यांनी 2026चा एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं ठरवलं तर तो 6 महिन्यालाच होईल. म्हणजे 2026ला, आत्ता नाही, आत्ता जवळपास 1 वर्षानेच एक्झाम होईल 2026मध्ये. पण 2026चा एक्झाम जर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतला तर तिथून पुढं एक्झाम हा 6 महिन्यालाच होत जाईल. ठीक आहे, आणि न्यू सिलेबस 100-202% ते इंट्रोड्यूस करणारच आहेत. पण तो 2026ला अप्लाय करतील का नाही याची गॅरंटी नाही. ते त्यांच्या ऑफिशियल प्रॉस्पेक्ट मार्फतच आपल्याला कळेल. जसं की यावर्षी त्यांनी हे प्रॉस्पेक्ट आणलं होतं, सेम अशा प्रकारचं ते पुढच्या एक्झामसाठी पण प्रॉस्पेक्ट इश्यू करतील, त्यानुसार आपल्याला कळेल. ते आत्ता युनिव्हर्सिटीला आम्ही विचारलं पण त्यांच्याकडं अद्यापही याबद्दल क्लिअर कट असं उत्तर नाही आहे, कारण याबद्दल डिसिजन होणं आणखी पेंडिंग आहे. ठीक आहे, तर तुम्ही ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास करा आणि एक्झाम ऑफलाईनच होईल या पद्धतीनेच अभ्यास सुरू करा. काही नवीन अपडेट त्यांचं आलं तर मग आपण त्यानुसार डायरेक्शन चेंज करायचं. तसं आपण कोर्समध्ये पण प्रोव्हाइड करणार आहोत. पहा, आता जो कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय ना, या कोर्समध्ये टोटल 10 मिनिट तुम्हाला कंप्लीट करून दिले जाणार आहे. पण इन केस नवीन सिलेबस त्यांनी मध्येच इम्प्लिमेंट केला आणि म्हणले की एक्झामला ॲप्लिकेबल असेल तर न्यू सिलेबस पण तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही कव्हर करून देणार आहोत. त्याच फीमध्ये एक्स्ट्रा कुठलेही पैसे घेतले जाणार नाही आहे. ठीक आहे, तसंच तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल
तर सेल्फ स्टडी करताना पण ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास करा, त्यानंतर न्यू सिलेबस इंट्रोड्यूस केला तर तो कंटेंट तुम्हाला कव्हर करावा लागेल. आणि कोर्स जॉईन केला तर निश्चिंत राहायचं, जे कोर्समध्ये चाललं आहे फक्त ते फॉलो करायचं. ठीक आहे, बाकी सर्व गोष्टी आम्ही पाहत आहोत. सिम्पल. सो फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.